तर नमस्कार मित्रांनो, आज आलेले आपण रामभाऊच्या यांच्या शेतामध्ये. तर यांना विचारू आपण त्यांच्या शेतामध्ये कोणतं वाण पेरलेलं आहे ते. तर नमस्कार, तुम्ही बघू शकता हे आपलं जे शेत आहे ते पूर्ण 1 एकर शेत आहे. 1 एकरमध्ये 2 भाग आहेत. म्हणजे वरती जो भाग आहे तो 1/2 एकर आहे आणि खाली जो भाग आहे तो 1/2 एकर आहे. आपण काय केलं आहे, आपल्या शेतामध्ये मोसंबी, खालच्या भागात पण मोसंबी आहे, वरच्या भागात पण मोसंबी आहे. आपण या मोसंबीमध्ये कोणतेही दुसरं पीक हे लावलेलं नाही आहे. जे पीक लावलं आहे ते म्हणजे बाजरी. तुम्ही बघू शकता एकदम नंबर 1 क्वालिटीची आपली बाजरी आलेली आहे. बाजरी ही एकदम दाणेदार भरलेली आहे. बाजरी 1 नंबर क्वालिटी कंपनीची आहे. तुम्ही पण वापरू शकता. यावेळेस मी वापरून बघितली, नवीनच क्वालिटी होती, नवीनच बाजाराची क्वालिटी आली होती, ती मी आज वापरली आहे. तर तुम्ही पण पेरून बघू शकता, एकदम दाणेदार आणि एकदम भारी क्वालिटीची बाजरी आहे. तर चला आपण यांना बाजरी दाखवूया. तर मित्रांनो, त्यांच्या शेतात एक आंबा बी आहे, त्यांना विचारूया आंब्याचं वाण कोणतं आहे. हे बघा, एकदम क्वालिटीचा आंबा आहे. मला वाटतं केसरीचा आंबा असेल. हा जो आंबा आहे, हा आंब्याची क्वालिटी केसरी आहे. या आंब्याला केसरी नावाचे आहे. या आंब्याचे टोटल झाड आपण बांधावरती लावलेले आहे. ते टोटल इथे 3 झाड आहे, समोर जाऊन बांधावर 3 झाड आहे. कारण आपण कोणती जे जागा आहे आपल्या शेतामध्ये ती वाया आपण जाऊन दिलेली नाही आहे. आणि त्या जागेत आपण हे आंबा काढतो आणि बाजारात नेऊन खारासाठी आणि खाण्यासाठी आपण विकत असतो. तर मित्रांनो, चला त्यांचं बाजरीचं वाण पाहू आपण आता. मित्रांनो, हे बघा, त्यांच्या बाजरीचं वाण आहे. एकदम दाणेदार आणि उत्कृष्टपणे भरलेलं आपलं बाजरीचं वाण आहे. एकदम झाड अति लहान आहे, पण तुम्ही झाड ते बघू शकता. समोर ते याला काय म्हणतात, दाणे. हे जे दाणे बघू शकता तुम्ही, टोटल पूर्ण भरलेली आहे. कॅमेऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता. हे बघा, एकदम दाणेदार आपली ही बाजरी क्वालिटी आहे. तर तुम्ही ही क्वालिटी वापरून बघा. आणि जे आपली जे बघा तुम्ही झाडे लावली आहे, ते पण मधामध्ये जागा आहे, आपण ते सोडली नाही. त्यामध्ये आपण मक्का ही पेरलेली आहे. कारण की आपल्याला डबल उत्पन्न यामध्ये घ्यायचं आहे. आणि ती मक्का जी आहे ती पण 1 नंबर क्वालिटी मक्का आहे. त्याची कधीच पण खूप दाणेदार आहे. ते पण आपण बाजारात विकत असतो. तर मित्रांनो, मला वाटतं ही लवकर येणारं बाजरीचं वाण आहे, नाही का? हा लवकर म्हणजे कम से कम 15 दिवसाच्या आतमध्ये केसरी आंबा आहे, तो खूप गोड आहे. मी खाऊन बघितला आहे बघा. तर आपण चला तिथं आपण नारळ असते, नारळ झाडे, त्यांच्या नारळाची खूप आंबे आहे. हे नारळाचा दगडा खाली आलेला आहे. त्या पाठी नारळ पहा, तिकडे कसे घोस लागलेले आहे त्याला. पलीकडून 2 घोस आणि आधीकडून 1 घोस आहे. तर पपाई बी त्यांच्या वावरात आहे. पपाई बी आहे पण कमीच आहे. चक्कू, आंबा खूप त्यांच्या अशा शेतात पीक आहे. मक्का आपण जे बघत आहोत, जे खालची बाग आहे 1/2 एकर, समोरचा जो भाग आहे 1/2 एकर, जो मधामध्ये जागा आपण रिकामी ठेवतो, त्याच्यासाठी दगड साठी किंवा आपण ज्याला म्हणतो सरकीचं जे असतं ते भाकरी आपण ज्याला म्हणतो ते आपण मधात टाकत असतो. पण आम्ही ते न करता आपण इथं काय केलं आहे, नारळ हे लावलेले आहे. कारण की नारळाचं उत्पन्न सुद्धा आपण घेतो. पपईचं उत्पन्न कम से कम 3-4 झाडं आहे, पण बाजारामध्ये कम से कम आपल्याला 250-300 रुपये बाजाराला येत असतात. आणि जे चिकूचे झाडं आहे ते पण आपण बाजारासाठी लावले आहे. म्हणजे एका शेतकरी माणसांना पुढं कामाला जाण्याची गरज पडत नाही. कारण शेतामध्ये जे पीक आहे ते रोज येत असतं. तुम्ही बघू शकता, आंबा पण खूप गोड आहे. तर मित्रांनो, त्यांच्या वावरात बी एक सीताफळाचं बी झाड आहे पलीकडून, आणि असे 2-3 पलीकडून 1-2-3 झाडं आहे. तर त्यांना विचारू आपण सीताफळ कसे लागेल. सीताफळ आपल्याकडे फक्त 3-4 झाडं आहे. ही याची पण क्वालिटी 1 नंबर आहे. एकदम सीताफळ खूप मोठ्या क्वालिटीचा आहे. याला कम से कम बाजारामध्ये जर आपण विकायला जर गेलो तर 250-300 रुपये सीताफळ विकत असतो. आणि या पीक घेताना आम्हाला म्हणजे ती जागा मला फुटत असते. आपण ती जागा न सोडता हे पीक घेतलेलं आहे. कारण की आता जे शेती आहे शेतामध्ये पूर्णपणे पीकच पीक आहे. कोणतीही जागा अशी थोडी वेळी रिकामी नाही. किंवा तो बांध असो किंवा ती मध्यची जागा असो, की आपण पूर्ण याच्यामध्ये पीक घेतलेलं आहे. तर मित्रांनो, इथं ही बाजरी पाहता का तुम्ही? इथं मला वाटतं ही सावलीला छोटी राहिली, नाही का? आता सावली पाडल्यामुळे थोडी ती बाजरी लांब पडली. त्यामुळे कोणतीही पिकाला ऊन हे खूप गरजेचं असते. तर बघू शकता आपण मित्रांनो, त्याच्यात दाणे सुद्धा भरलेले नाही. हे बघा,
हे बघा मित्रांनो, याच्यात दाणे सुद्धा भरलेले नाही, कारण की ते त्यानं सांगितलंय सावली खूप आपल्याला गरजेची, माता ऊन खूप आपल्याला गरजेचं असतं. सॉरी तर्शिक मी चुकलो. तर त्यांना आपण विचारू, हे असं म्हणजे लवकर येणारी बाजरी आहे काही? हो, ही कम से कम 2-3 महिन्याच्या आतमध्ये येणारी ही बाजरी आहे आणि एकदम एक नंबर मग क्वालिटीचं पीक हे आहे, तुम्ही घेऊ शकता. ही जी नंबर वन जी क्वालिटी आहे याच्यावर बाजरीचं जे नाव आहे काना बाजरी. पंचगंगा या क्वालिटीची बॅग आहे. ही बॅग 50 किलोची बॅग जी आहे ती तुम्हाला होलसेल रिटेल दरात मिळून जाईल दुकानावरती. हीच बाजरी तुम्ही का लावा ही मी तुम्हाला सांगतो, कारण की 3 महिन्याच्या आतमध्ये येणारे पीक आहे आणि या 3 महिन्याच्या आत पीक येणाऱ्यामध्ये खूप लवकरात लवकर जी दाणे भरायला सुरुवात करते आणि यावर कोणतीही पाखरू असो चिमणा असो यावर जास्त बसत नाही, कारण त्यासाठी दुकानदार औषध देत असतो. आपण ते औषध मारल्यानंतर त्याच्यावरती कोणतीही याला कीड लागत नाही आणि त्याच्यावरती पाखरं बसत नाही. तर मित्रांनो, मला वाटतं ही बाजरी आपण बैलांना नाही तर ट्रॅक्टरना गणित एकाना तरी पेरली असेल. ही बाजरी आपण सहसा या शेतामध्ये इथून बघू शकतो. शेतीचे जे बांधकाम आहे ती आपल्याला कमी आहे. आपण यामध्ये जास्त झाडं असल्यामुळे तर जास्तीत जास्त बैलाची उपयोग करतो, कारण की यामध्ये ट्रॅक्टर चालत नाही. तर मित्रांनो, ते आंबा बी लय खवरायले. आपण विचारू त्यांना, आंबे कसा गोड आहे का आंबट आहे का? चांगली क्वालिटी दिसते मला आंब्याची क्वालिटी एक नंबर आहे. आंबा काळा केसरी आहे आणि आंबा जो आहे बघू शकता आंबे जे आहे आपण सुद्धा पीक घेत असतो आणि बाजारामध्ये विकत असतो, कारण की याच्याने काय होतं आपलं जे घरातलं जे बाजारहाट आहे तो याच्यावरती चालत असतो. तर ह्यो आंबा खाराचा आहे का गोड खायचा आहे? हा आपण दोन्हीसाठी उपयोग करू शकतो. जोपर्यंत हा पिकत नाही तोपर्यंत तो खाण्यासाठी आहे, त्याचा जो पिकला तो खाण्यासाठी उपयोग होत असतो. तर इकडे या इथे एक आंबा आहे, आपण तो दाखवू त्यांना. चला, मला वाटतं ह्यो खारासाठी आंबा असेल. हा एकदम थोडा म्हणजे आंबट पदार्थाचा हा आंबा आहे. हा आंबा स्पेशल खारासाठी केला जातो. हा आंबा आंबट असल्यामुळे खारासाठी एकदम चविष्ट आंबा हा आहे. म्हणजे समजा आपल्याला असा खायला जमत नाही, खायला जमत नाही जास्त आंबा म्हणजे आणि दात नाही आंबा. तर आंबा ह्यो शाकील लागल्यावर खायला जमत का? तर आंबा शाकील लागला तर एकदम गोड आणि उत्कृष्ट पद्धतीचा आंबा लागत असतो. तर ठीक आहे मित्रांनो, यांच्या शेतामध्ये खूप आपले वाहन आहेत. नारळ झाड बघा, सीताफळाचे, पपई, चिक्कू, आंबा. शेती करावी तर आंबवतात की नाही तर करावी पडीत ठेवा. चला तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा राम सुये चॅनल.